आणि जे 4 संघ क्वालिफाय झालेत ना त्यांनी व्यासपीठावरती येऊन रिपोर्टिंग करून घ्यायचे आहे. जे संघ काल क्वालिफाय झालेले आहेत ते संघ. आणि स्वराज्य वॉरियर्स चला स्टेपनी पाठवा. ते मग आहे ना ती स्टेपनी पाठवली, आता पाठवा जरा लवकर. स्टेपनी पाठवून द्या जरा. गाडी पंक्चर झाली ना का राहिली तेटच. काय मग टायर कसा हेरस ना काय करस ते समजल नाही. काय सांगायचा. हा आपापसात बैल आगसाल नाही तर माल सांगाल डबल. तूनच काय करणे असते. चला मैदानाकडे वळूया. ज्या ठिकाणी चालू असलेला सामना एका बाजूला तच्चू टायगर्स त्याच्या विरोधात असलेला संघ सुराज्य वॉरियर्स. मित्रांनो आपण पाहतात श्री धावीर महाराज क्रिकेट असोसिएशन रोहा शहर आयोजित अनिकेत भाई प्रीमियर लीग पर्व पहिले आणि ही स्पर्धा GT स्पोर्ट या चॅनलवरती आपण कव्हरेज करतोय आणि आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या पाहायला मिळते. मित्रांनो पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला की या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला चुकूनही विसरू नका. पहिलाच बॉल यावेळेस मोठा फटका आहे. हा बास ज्याला पहिल्या चेंडूवरती षटकार. यानं काय केलाय डायरेक्ट 5वा घेर टकून आलाय. याचा थार आहे थार. पहिल्या चेंडूवरती षटकार आला जिथे दुर्गेश आहे ना दुर्गेशच्या फलंदाजीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. सुराज्य स्टेपनी पाठवा 12वा खेळाडू. पंचांचा इशारा येतोय स्वर घोषित चेंडू. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. धावफलक यावेळेस 7 या आकड्यावरती. कंपल्सरी 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे सुराज्य वॉरियर्स, नाहीतर आयोजकांच्या माहितीनुसार 2 धावेची पेनल्टी. मॅच यावेळेस सुंदर चेंडू टाकला गेला. अंपायर सर मॅच थोडी थांबवायची आहे. आयोजकांची माहिती आली आहे. 12वे प्रतिनिधी सुराज्य वॉरियर्स. चला कंपल्सरी पाठवायचं आहे. आला आला चला स्टार्ट करा. बाजा घेऊन जा ना. बाजा घेऊन जाणे वाचित ना काय आता सांगायचं यार. पुढचा बॉल. हा बास गोलंदाजीच्या मोर्चावरती रोह्याचा हँडसम बॉय शांतनू आस्तीवकर. पुन्हा एकदा व्हाईट आलाय. नासका बॉल कुसका बॉल मुस्का बॉल आपल्याला आखून दे काय गवला. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 9 या आकड्यावरती. ब्रेकर बॉल टाकण्यात आला कार्पेटच्या आधारावरती. हा बास काय झालं माहिती आहे. यो ज्याला तर कोंबडी धराय. अरे कोंबडी याल कशी काय धरते. कोंबडी जेली सुटन. अरे धरली असती आपण रसा बनायला असता. काय सांगायचं याचं. मैदानामध्ये धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक 11 या आकड्यावरती. 11 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जिथे पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या रिजन मध्ये कार्पेटच्या आधारावर त्या चेंडू खेळला. ही दोस्ती तुटायची नाही. हा बास या ठिकाणी सुंदर. हा घाल डाय घाल तू केकडा धर. अरे काय सांगायचं. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढली. बायच्या स्वरूपाची सर बॅट कट आहे का. येस धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढली. धावफलक 14 या आकड्यावरती. 14 अशी धावसंख्या. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा. हा यावेळेस सुंदर चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे फीड करतोय थ्रो करतोय. तद्वर मात्र 1 धाव निश्चितपणे अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 15 या आकड्यावरती. शाप धोईला धोईला. सागरने जर कॅच घेतली ना तर तज्जूबाई डबीर यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. या स्पर्धेचे उपाध्यक्ष तज्जूबाई डबीर. हँडसम बॉय रोह्याचा. पैसे तुम्ही देता खरं पण त्यानं झलकाय होई ना. काय झालंय लोकाला आंब झलकायची सवय जास्त आहे. त्याचे पाय कॅच झलकता का ना ते काय अजून कळायचा ना. आंबा म्हणजे हे आता सीझन आहे तो आंबा हो. लोक विचार वेगळाच करता. दुसरा शाहीद डांगे. अरे शाहीद डांगेल मग काय सांगू. 2017 तज्जूबाईनं पैसे दिलं गाडी दिली घोडं दिलं 9 वेळा क्वालिफायला हरलाय.
अरे काय सांगायचं आता. हा यावेळेस सुंदर फटका वेगवान चेंडू टाकण्यात आला होता. धावसंख्या 1 ने वाढेल, ज्या ठिकाणी 16 या आकड्यावरती. त्याची भर आज काढायच वय, टोपला भरून त्याची भर काढाय वय. पार टोपल्यावर आपल्या रना वाचवाय लागतील. त्यांचा किरिंडा भरल ना तर आपला टोपला वाचवाय लागल. मैदानामध्ये 1 धाव आली, ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा 16 या आकड्यावरती. शाहिद डांगी मोहम्मद स्पोर्टचे सर्वा मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, जर का तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे स्पोर्ट शूज असतील किंबहुना ट्रॅक टी शर्ट पाहिजे असतील तर मोहम्मद स्पोर्ट. हा बापरे, आवाज येत होता जसा काय कुऱ्हाड आपण टाकतो ना आणि कसा आवाज येतो तसा आवाज येतो आणि बॉलही तसाच जातो. धावसंख्या या ठिकाणी थांबलेली 17 या आकड्यावरती. वाईट आलाय, कुसक्या बॉल डबल आला. पंच येरा तिकडं लिंबू बिंबू फिरायला वया, अंगात शिरला वया, तुमच्या अंगात शिरल. शाहिद डांगीसाठी या ठिकाणी आपल्याला तज्जूबाई डबीर यांच्याकडनं 100 रुपयाचे कॅश प्राइज. पुढचा बॉल. हा बस शंतनू आपले बोचक्यात कसला बॉल धरितो देखा. काय सांगायचं आता, त्याला माहिती आहे आपला बटवा भक्कम ठेवायला लागेल. काल सगळी बटवी फाटली ती, आज शिवून आणला वाटत धामनाक. काय सांगायचं आता. ज्या ठिकाणी डॉट स्वरूपाचा चेंडू आला, शाहिद डांगेने सुद्धा मोकळा श्वास घेतला असेल की आता मात्र सुखाचा श्वास घेतला. पुढचा बॉल या षटकातील 3रा चेंडू. हा बॅट फिरितो ना, यावेळेस काय करते काय. हा बस, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावेचं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत धावफलकावरती धावा 19 या आकड्यावरती. 19 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं तितकं कमी या गोलंदाजाचं. अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल षटकातील 4था चेंडू. कशा पद्धतीनं 17-18 पावलांचा रनअप, स्लोहर पद्धतीचा चेंडू. हा बस, काय झालाय माहिती आहे बॅटमनचा, काय झालाय अख्खा गाव मामाचा न काहीच ना कामाचा. बॉल येतो कसा ना कसा. अरे विचार करायला पाहिजे ना, काय पोराव बरोबर ना. पोराय काय सांगता, अरे बाबा काय करीतोस. स्ट्राईक साठी आपण जयेशला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंड साठी दुर्गेशने मगाच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी केली. पुढचा बॉल शाहिद डांगी जयेश साठी. हा यावेळेस सुंदर चेंडू टाकला गेला, पायाला दळला, पायाच्या शिरा नीन झाल्या वया. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या यावेळेस 20 या आकड्यावरती. 20 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या शेवटच्या बॉलवरती विकेट घेतली ना तर तज्जूबाई डबीर यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. आणि 200 रुपये घे, 100 तुल ना 100 माल, 50-50. तर काय सांगायचं, घेईल तर वाना. प्यांडा नाही गेलो ना का डायरेक्ट 500 ना 600 ला आहे तो. जरासं काहीतरी कमी कर, काहीतरी सांगायला लागेल. टी शर्ट घेतला 500 दे. अरे काय सांगायचा. यावेळेस सुंदर चेंडू टाकला गेला. फाईन लेग रिजन मध्ये कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळला. तिथे प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं आणि धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक 21 या आकड्यावरती. 21 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आता काय 10:30 वाजला, एकदा 12 वाजलं ना तर भूताचा सुळसुळाट होईल. मग आपल्याला सगळं धरून ठेवायला लागतील. बाकी काय ना, या अंपायर्स आहेत ना त्याच्या अंगात नको शिरायला, नाही तर व्हाईटचा नो आणि नोचा व्हाईट, सत्यानाश. इकडं आपल्या परेश पारकरची हालत बेकार होईल. इकडे देखतान तिकडं कॅमेरावाला ते कसा असा टोकून दंदरीतो, त्यालाही माहिती आहे पकडायच लागेल. इकडं परेश पारकरचा हाल नको व्हायला. अगदी चांगलं स्कोरिंगचं काम आणि आपल्या चॅनलवरती चांगलं अपडेट्स परेशचे पालकर देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. GT चॅनल अगदीच खूप चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी आपल्याला या चॅनलची पाहायला मिळते. 6000चा पल्ला आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे मित्रांनो. हो, यावेळी सुंदर चेंडू टाकला गेला. थर्ड मॅन रिजन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मला वाटलं सोडी तो का काय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढली. धावफलक
22 या आकड्यावरती. चेक थोडासा थांबवतोय. आपण या स्पर्धेसाठी ज्याने खूप मेहनत घेतली श्री दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशन रोहा शहर, ही स्पर्धा एक चांगल्या पद्धतीने पार पाडावी त्यासाठी घेतलेली मेहनत चिकाटी आणि त्याच्यावरती खुश होऊन आपण पाहतोय श्री दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेशजी धिडे सर यांच्या माध्यमातून आमचे परम मित्र जे श्री दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशनचे छावा विशालजी शेलार यांना एक महाराजांची फ्रेम देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान करत आहात. भेट वस्तू देऊन नक्कीच आपण विशालजी शेलार यांचा यथोचित मान सन्मान करत आहोत. मी सर्व व्यासपीठावर असलेले मान्यवरांना विनंती करेन की आपण पुढे या आणि नक्कीच विशालजी शेलार श्री दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशनचे छावा वन मॅन आर्मी त्यांच्यावर खुश होऊन आपण उपाध्यक्ष राजेशजी धिडे सर यांच्या माध्यमातून एक प्रेमाची फ्रेम त्यांना देत आहोत, एक भेट वस्तू आठवण म्हणून. तसेच अजीत जी माड़कर इनसे गुजारिश है कि स्टेज पर तशरीफ लाए, आपका भी यहाँ पर इस्तिकबाल किया जाएगा. अजीत जी माड़कर. या ठिकाणी जयेशसाठी कॅश प्राइज आलंय. अक्षय वारंगे, बंटी घाक आणि रोहित तांबले आणि निमित वारंगे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. आणि आदरणीय किशोरजी कोकरे सर, सर तुम्ही कुठे असाल तर या, आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. रोहा तालुक्यातील एक नामवंत समालोचक आणि ज्या समालोचकाने ज्या वेळेस मी शून्यात होतो आणि शून्यातून मला विश्व निर्माण करण्याची ज्या समालोचकांनी संधी दिली, किशोरजी कोकरे सर, सर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, या आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि कंपनीमध्ये आहेत आणि त्यांनी माझ्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज जीपेच्या माध्यमातून दिलंय. धन्यवाद सर. बस लागोपाठचं 3 वॉल डॉट आलं. काय झालं माहिती आहे, 3 पोरी आल्या, 3ही पोरी याला फसवून गेल्या, बरोबर ना. अरे बापरे, काय सांगायचं आता. ज्या ठिकाणी मैदानामध्ये 3 षटकाचा खेळ संपला, धावपलकावरती धावा 23 या आकड्यावरती. अरे काय सांगायचं, इकडं 35-40 झालं तरी एक गवथन मारामार. या 3 गवल्या, त्या 3ही सोडल्या. आया आया कसा वायाचा रे, कसा वायाचा. अरे जे वेळेस तरणा होतो ना ते वेळेस बऱ्याच पटल्या द्या, पण काय करू, धरायला एकच लागत आहे. दुसरी धरली तर ही सोडून जाते आहे ती. मग काय केला, तिकडं पुण्याला बायको होती, मग पुण्यालाच तिकडं फोनवर बोला आणि तीच केली. बाबा बाप मोकळा व्हालू, जास्त नको लोड. आणि तुषार सर म्हणतायत की आणि ती स्वतः माझी कथा आहे. हो काय झालं माहिती आहे, बायको घरातलीच. आणि काय झालं, एकदा काय झालं माहिती आहे, सांगत तुम्हाला कथा. पेऊन गडी मार, बायकोला कळला, डायरेक्ट 1 वर्षाचा ब्रेकअप. काय सांगायचं, नंतर कशी तरी म्हणायली. तेव्हा मग काय सांग, तू ये 3 आयटम त्यानं सोडल्या ना, त्याला नंतर विचार करायला लागेल. चला मैदानामध्ये शेवटचं षटक किरण आणि धावसंख्या 25. ब्रेकर बॉल. ओ बस, धर धर धर. सागरसाठी आणि वाळंस यांनी जर का कॅच घेतली तर तज्जूबाई डबीर यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज. शेवटचं स्लॉगवरचं षटक, ज्या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या षटकावर 2, पहिल्या चेंडूवर 2, तदनंतर 1, एकंदरीत 26 अशी धावसंख्या. बूट बांधी तो देखना, जसा काय
प्रोफेशनलच. आणि कुयली चोळले ते मग खालच्या गड्यान, लक्षात ठेवा. कुयलू चोळले त्यानं माती चोळले, काहीतरी करील. बस बस थांब थांब, मध्ये फाटक पडला. किरणसाठी प्रत्येक विकेटसाठी तज्जूभाई डबीर यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज. हा बस, धाव 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 धाव. हा बस, झाला ऍक्सिडेंट, बस झाला. आता पंचांचं बोट आकाशाकडे. रनआउटच्या माध्यमातून एक फलंदाज बाद. धावसंख्या थांबलेली फक्त आणि फक्त 26 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्यायचं आहे, जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये. नेक्स्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. अरे ये आता मॅच देखता, चेन्नईची मॅच. अरे काय आता चेन्नईची मॅच देखा राहिले. तर म्हातारा झालाय जुना ना, आता सगळ्यात सत्यानाश झालाय. 5 ट्रॉफ्या झेल्या, त्या काय कामाला आता राहिल्या. माझी फेवरेट टीम, कारण काय सांगशील आता, वाट लागले. आणि विराट कोहली तज्जूभाई डबीर यांचा, म्हणजे आमच्या आतच मॅच लागले. हा बरोबर. तुषार सर काय बोलतात माहिती आहे मित्रांनो, हाय तरुण तर घे पिऊन, म्हणजे समजून जा. बाकीचे आहे समजने वाले को इशारा ही काफी आहे. पुढचा बॉल स्ट्राइक साठी तन्मय. हा बस, मेलं. ये टम तोडिलं फोडिलं सगळाच. आणि 100 लागू, किरणला 100 लागू. काय करायचं आता माहिती आहे, 50-50. जयेश मैदानाच्या बाहेर. 50-50 वाटायला लागते. तजुबाई 50 माझ्याकडे द्या आणि 50 किरणकडे द्या. हा, त्यांना गरम करायचं काम आपणच करतो ना. आणि हे सगळं माझं देखत राहिलं. त्याला वाटला का यो दुबईवरून आला, यो आपलेच रोय आतलाय. नवीन फलंदाज सचिन शिंदे मैदानाच्या आतमध्ये. चिवा चिवा भिवा. षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. इकडं परेश पारकर आहे, सांगतो काय आता मा काय करू, मला जेवायला जरा भूक लागले वाटतं. गपच बसलाय. काल नुसता चंगड्या बोले, आता आवाज आला. हा चंगड्या बोले, बराच आवाज आला. एकदा जोरदार चंगड्या बोले. बस बस, हा बस, 1 नंबर. डॉट स्वरूपाचा चेंडू आला. चांगल्या म्हणजे ना वाटच लावून टाकले. तिकडं रोयाचा हँडसम बॉय काहीतरी शिकितो. तो काय सांगतोय माहिती आहे. हा यावेळेस मोठा फटका. मिड विकेट रिझन काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. यावेळेस सीमारेषा पार येतोय हा चौकार. 30 धावसंख्या. पूर्वार्धाचा खेळ संपला. 30 अशी धावसंख्या. तिकडं रोह्याचा हँडसम बॉय सांगतोय आयटम कशी पटवायची, तर अभ्यास दे. पण काय सांगायचं आता, आम्हाला पोरीही पटायला आणि आम्हीही पोरील पटायला. पण जाऊ दे आता, काय तो आपण म्हातारे झालो आता. चला पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. हा, प्रेम करावं म्हातारपणातच. आणि ती जवानी लय बेकार. ती जवानी म्हणजे नंतर आपण सांगू, त्याच्याबद्दल चर्चा करू. पूर्वार्धाचा खेळ संपला. ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा 30 अशी धावसंख्या, 31चं टार्गेट. मायक्रोफोनवरती जरा बदल करू. आणि भाईजान आला ना का माझा दिलाचा ठोका जरासा चुकतो. कारण आमचं सिनियर समालोचक, आदर आम्ही सगळ्यांचा करतो. का माहिती आहे का मित्रांनो, ज्या वेळेस मला असं वाटत होतं सर की एवढ्या मोठ्या समालोचकासमोर समालोचन कसं करायचं, परंतु तुमची साथ खूप चांगली मिळाली. तुम्ही असाल, मग किशोर कोकरे असतील, आणि त्यातल्या त्यात शिंदे सर असतील, या सर्वांचं मला प्रेम मिळालं. त्यामुळं मी आज इथपर्यंत पोचलो. मला असं माहिती नव्हतं, कारण का होतं की आदिवासी समाज, मग त्या समाजामध्ये जास्तीच्या चान्सेस कमी असतात. आणि प्रथम एक गोष्ट तुम्हाला सांगेन की मी प्रथम समालोचन चालू केलं की ज्यावेळेस संदीप सर यायचे ना आपल्याकडे, त्यावेळेस मी संदीप सर आले ना की
असं खास ऐकण्यासाठी यायचं. त्यावेळेस मला असं वाटायचं की जे Zee24 तास किंबहुना TV9 वरती एखादा बातम्या सांगतो ना, त्या पद्धतीनं मला ते वाटायचं. मग त्यांचं थोडंसं मी म्हणजे तसं त्यांचं मी आयडॉल मानतो त्यांना, त्यांचं थोडंसं घेतलं ज्ञान, परंतु त्यामध्ये मी स्वतः बदलसुद्धा केले की सिनियर समालोचक काय करतायत आणि आपल्याला काय करायचं आहे. धन्यवाद. मायक्रोफोनवरती आपण थोडंसं करूया बदल, ज्या ठिकाणी भाईजान सर जोडले जातील. तसेच मित्रांनो, ज्याने या स्पर्धेसाठी लाईट मध्ये सहकार्य केलं आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी खूप मोलाचं योगदान दिलंय, असे पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं असे नितेशजी जाधव फंटर, मी सन्माननीय उपाध्यक्ष राजेजी झिडे सर यांना विनंती करेन त्यांच्या माध्यमातून एक भेट वस्तू महाराजांची प्रतिमा आपण त्यांना देत आहोत. सॉरी, अक्कलकोटचे महाराज स्वामी समर्थ यांची फ्रेम आपण. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. नक्कीच आपण पाहतोय तुषारजी शिंदे आणि सर्व मित्र परिवार कट्टर दोस्ती ग्रुप. धन्यवाद नितेशजी जाधव, धन्यवाद नरेश. आणि आपण पाहतोय तुषार सर आपल्याला टेनिस क्रिकेटने काय दिलंय, काय दिलंय तर आपण पाहतोय मीर स्पोर्ट्स घाटकोपर या विभागामध्ये जाऊन ज्याने अँबॅसेडरचा किताब पटकावलाय असे शुभमजी पाटील इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. अँबॅसेडर होण्यासाठी काहीतरी करावं लागतं, त्यासाठी नक्कीच शुभम पाटील यांची मेहनत आणि नक्कीच आज ते मिहीर स्पोर्ट्स घाटकोपर या स्पोर्टचे अँबॅसेडर आहेत असे शुभमजी पाटील यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. तसेच आमचे साथी कॉमेंटेटर्स किशोरजी कोकरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आल्यात, त्यांचा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. तन्मय गेंदबाजी के लिए आते हुए, जबकि यहाँ पर जीतने के लिए हमारे गुणलेखक अभिजीत सर बतलाते हुए तन्मय फिर से एक बार गेंदबाजी करते हुए शंतनु अष्टिवकार रन मशीन फुल टॉस गेंद, गेंद थी फुल टॉस, बल्लेबाज हो गया हाई क्रॉस और इस मैदान पर कहते हुए आई एम द बॉस, गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के पार, चौकार. चौवो के हैट्रिक के लिए 500 रुपए का कैश प्राइज है. एक चौवा जरूर यहां पर आया. जीटी स्पोर्ट्स के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े हुए उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत. अच्छी गेंद, इस बार देखिए सिंसिबल क्रिकेट, एक अच्छा प्रभाव यहां पर बैटर के द्वारा दिखाई दिया. एक रन लेकर स्ट्राइक रोटेट की, स्ट्राइक पर बुलाया बल्लेबाज नीनाथ, मैन फ्रॉम झोलांबे. इस बार नीनाद सेकंड पर. नीनाद के लिए हर छक्के के लिए तजुबाई डबीर के माध्यम से 100 रुपए का कैश प्राइज होगा बैटर नीनाद के लिए. इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में, खुद के फॉलो थ्रो में कैच लेने का प्रयास, पर इस बार जीवन दान देते हुए कोशिश की थी पर उस कोशिश में नाकामयाब. फील्डर बैक टू द बॉलर खेलने का प्रयास कर रहे थे. एक रन लेने का मौका, एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है. साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी स्कोर कार्ड पर आते हुए पहला और प्रगति पर स्ट्राइक पर एक चौके के साथ बल्लेबाजी करते हुए बैटर शंतनु अष्टिवकार, रोहा के विराट कोहली.
हैंडसम पर्सनालिटी। इस बार देखिए बैकफुट पर गया, क्या तो उसे पंच किया, गेंद को ढकेल दिया। फील्डर वहां पर इस्माइल मालिक, जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 8 रन विदाउट लॉस। कृपया विनंती असेल गाडीची लाईट बंद करा काऊ कॉर्नरच्या दिशेला। यस थँक्यू। ओहो शॉट किस्म की गेंद नीनाद ने खेल दिया, लॉन्ग स्टॉप, फाइन लेग, बाउंड्री लाइन के करीब, गेंद सीमा पार। इस बार आता हुआ बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां सुभान अल्लाह, गेंद सीमा पार, चौकार। नीनाद को हर छक्के के लिए तजुबा डबीर के माध्यम से 100 रुपए का कैश प्राइज है। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 12 रन। शानदार बल्लेबाजी आज इस मैदान पर करते हुए तज्जू टाइगर्स। यानंतर होणारा सामना सुलतान किंग्स विरुद्ध सन्मित्र बंगले आली। दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या। सुलतान किंग्स विरुद्ध सन्मित्र बंगले आली, बोथ कॅप्टन्स टॉस साठी त्वरित संपर्क साधा। जय पाटनकर रोहा के बाहुबली और सलमान सिद्दीक रोहा के सुल्तान। रोहा का थॉमस डायस, तज्जू डबीर कहते पर क्रिकेट के बाहुबली। सुपर 6 का यह पहला मैच जरूर टीम सन्मित्र बंगले वाली विपक्ष सुल्तान किंग फाइटर्स। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 12 रन स्कोर कार्ड पर। इस बार आयुष गेंदबाजी के लिए मिड ऑफ की दिशा में खेलने का प्रयास, फील्डर थे वहां पर। 1 रन की जगह पर दूसरी रन मुकम्मल, काबिल तारीफ रनिंग विकेट यहां पर 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 स्कोर कार्ड पर। और हमारे काबिल दोस्त सूरज भोसले यहां पर तशरीफ लाते हैं, उनका भी तहे दिल से स्वागत है इस प्रतियोगिता के द्वारा। 17 गेंदे 17 रनों की आवश्यकता है, 31 रनों का टारगेट सेट किया है। थोडासा बदल होईल, विनंती असेल एकमेव धनगर अली विरुद्ध यांच्या जो संघ जिंकेल तो सामना लगेच होणार है, याची नोंद घ्या। ओहो इस बार देखिए कवर कर ड्राइव करना चाहते थे नजाकत, इस्माइल को चकमा देती हुई गेंद बाउंड्री लाइन के पार। तू रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर बाउंड्री लाइन के बाहर आ जा, गेंद सीमा पार, चौकार। डीजे स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 20 रन, आने वाली 11 रनों की आवश्यकता है।
जरूर यहाँ पर देखिए यानंतर होणारा सामना एकमेव धनगरली विरुद्ध विजेता संघ और इस बार गेंद सीमा पार चौकार। शानदार बल्लेबाजी काबिले तारीफ आज दोनों बल्लेबाज तज्जू टाइगर टीम के लिए संघर्ष करते हुए और उसमें कामयाब होते हुए और इसीलिए तो कहते हैं ना तज्जु भाई कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो उन्हें खटखटाने की ताकत रखते हैं और ये ताकतवर खिलाड़ी है शंतनु अष्टिवकर। ओहो फिर से एक बार देखिए ढीले हाथों से खेल दिया सॉफ्ट हैंड। यहाँ पर एक रन लेने का मौका, एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 25 रन। और खुश खबर है दोनों बल्लेबाजों में से अगर किसी भी टीम खिलाड़ी को प्लेयर ऑफ द मैच से नवाजा जाएगा तो उस खिलाड़ी के लिए 200 रुपए का कैश प्राइज तजुभाई डबीर इनके माध्यम से दिया जाएगा। जो भी प्लेयर ऑफ द मैच के दावेदार होंगे खिलाड़ी उनके लिए 200 रुपए का कैश प्राइज। ओहो इस बार देखिए डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख विजयी छक्का शंतनु अष्टिवकर के बल्ले से आता हुआ। टॉस के लिए एकमेव धनगराली विपक्ष तज्जू टाइगर्स। प्लेयर ऑफ द मैच अवार्ड गोस टू जिन्होंने 9 गेंदों का सामना किया और 20 रन यहां पर बनाए ऐसे खिलाड़ी हैंडसम बॉय शंतनु अष्टिवकर प्लेयर ऑफ द मैच से नवाजे जाएंगे और तजुभाई डबीर इनके माध्यम से 200 रुपए का कैश प्राइज शंतनु अष्टिवकर इन्हें प्राप्त किया जाएगा। नेक्स्ट मैच आपके सामने जरूर होगी तज्जू टाइगर्स विपक्ष एकमेव धनगराली। दोनों टीम के कप्तान टॉस के लिए है। प्लेयर ऑफ द मैच अंकित जी मोहिते इनसे गुजारिश करूंगा कि शंतनु अष्टिवकर इन्हें प्लेयर ऑफ द मैच से नवाजा जाए। 9